सांगली जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचा व्यवसाय करणं फायद्याचं नाही असा संदेश त्या तस्करांपर्यंत जावा असा संकल्प करून सुमारे 2 महिन्यांपूर्वी अंमली पदार्थाविरोधी टास्क फोर्सने कामाची सुरुवात केली होती। त्या संकल्प सिद्धीकडे वाटचाल सुरू आहे। गेल्या 2 महिन्यात कायद्याचा धाक, प्रबोधन या दोन्ही आघाड्यांवर कार्यवाही केल्याने जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी गुन्ह्यांना आळा बसला असून संबंधित सर्व विभागांनी यापुढेही परस्पर समन्वयाने अंमली पदार्थ तस्करांची पाळेमुळे खणून काढावीत अशा स्पष्ट सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या। दरम्यान गत 2 महिन्यात पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधात 30 कारवाया केल्या असून 50 आरोपींना अटक करण्यात आले, तर जिल्ह्यातील 77 पैकी 76 व्हिडिओ पार्लरची तपासणी पूर्ण झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, मद्य विक्री दुकानांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमावली तयार करावी। अंमली पदार्थ व्यसनाधीन व्यक्तींना समुपदेशन, उपचार आणि चिकित्सा केंद्र कार्यवाहीस गती द्यावी अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी टास्क फोर्सला दिल्या। दरम्यान सांगली शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस आयुक्त ऋतू खोकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचाही आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलाय। शिवजयंती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करतानाच दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा प्रत्येकाच्या घरात असाव्यात असं आवाहन करत पालकमंत्री पाटील म्हणाले, आगामी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात सर्व समाजांच्या नागरिकांनी सहभागी व्हावं, सकारात्मक पद्धतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी, मिरवणुका शांततेत काढाव्या, डॉल्बीला कुठल्याही प्रकारे परवानगी दिली जाणार नाही, पोलिसांनीही यासाठी काटेकोर नियोजन करावं असं ते म्हणाले। ज्या दिवशी आम्ही हे सुरू केलं त्या दिवशी आम्ही प्रशासन म्हणून अशी घोषणा केली होती की ह्या जिल्ह्यामध्ये ड्रग्सचा व्यवसाय करणं हे फायद्याचंच नाही आहे। सारखे रेड पडतात, सारखी अटक होते, सारख्या केसेस लागतात, सारख्या मकोकाकडे जातं, असं म्हणून दुसरं ठिकाण लोकांनी बिझनेसचं शोधावं असा आम्ही प्रयत्न करणार। आणि मी खात्रीने असं म्हणेन की त्या स्टेजला आपण आलो। याचं कारण ही मुवमेंट सुरू केल्यापासून आतापर्यंत 30 मोठे छापे आपण मारले, त्याच्यामध्ये अटक झाले लोक, त्याच्या चार्जशीट तयार झाल्या, त्यातले बरेच जण अजून आतमध्ये आहेत आणि बऱ्याच जणांना नदीच्या काळामध्ये मकोका लावून लॉंग टर्म वर्ष 2 वर्ष आम्ही आत टाकू। आणि त्यामुळे एका बाजूने भीती, दुसऱ्या बाजूने प्रबोधनाची ॲक्टिव्हिटी खूप चालली आहे। निबंध स्पर्धा, जिंगल बनवण्याची स्पर्धा, पोस्टरची स्पर्धा, शॉर्ट फिल्म याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। या सगळ्याचं बक्षीस वितरण आम्ही 1 मेला करू महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, परंतु ह्या 8 महिन्याभरामध्ये त्यातल्या ज्या शॉर्टलिस्ट झालेल्या आहेत त्याला सोशल मीडिया नेटवर्क खूप आम्ही वापरणार आहोत। आता चांगले निबंध आले, जवळजवळ 600च्या वर निबंध आले, यांना वर्तमानपत्रांना आम्ही विनंती करणार की तुम्ही छापा, त्यातून त्या मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांनी जो कंटेंट मांडला आहे त्याच्यातून प्रसार होईल। मग मोठ्या प्रमाणावर आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाला आग्रह करणार की या 2 मिनिटाच्या शॉर्ट फिल्म जे खूप चांगल्या झाल्या त्या जरा तुम्ही चालवा, असं प्रबोधनही चाललं आहे। तिसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ह्याच्यात अडकलेल्यांना बाहेर काढणं। त्यासाठी एक सेंटर हे कलेक्टर महोदय आयडेंटिफाय करत आहेत की याची जागा कुठली, याच्यामध्ये नेमकी ट्रीटमेंट काय दिली जाणार। आज एक कोल्हापूरहून एक एजन्सी आली होती सावली म्हणून, इस्लामपूरला एक एजन्सी आहे। अशा सगळ्याच्या माध्यमातून म्हणजे एका बाजूने प्रबोधन, दुसऱ्या बाजूने धाक आणि तिसऱ्या बाजूने यात अडकलेल्यांना बाहेर काढणं, ट्रीटमेंट देणं, अशा 3 लेवलला प्रयत्न चालला आहे।